नमस्कार. आज आम्ही चाललो आहे आंबे आणायला, शोधायला म्हणजे आणायला नाही. तुम्हाला एक कालचा किस्सा सांगतो. काल म्हणजे अमेझिंग गोष्ट घडली. मम्मी आंबे आणायला गेलेली. ते खालतून म्हणजे अशी पर्यटनमध्ये घळायला माणसं आलेलीत ना, असे पर्यटन होते. ते विचारत होते की हे आळंब म्हणजे काय. त्यांना आळंब म्हणजे माहिती नाही ना, मशरूम असतं ना ते आळंब म्हणजे. तर मम्मीने काय सांगितलं बघा त्यांना. मम्मी सांग सांग ते काय सांग. तुला काय विचारलं त्यांनी? मला विचारलं हे काय? हा, वॉशरूम. वॉशरूम. मला माहितीच नाही ना नाव, हा, म्हणून मी बोलली वॉशरूम. मग ते आळंब नाही का बोललीस? नंतर मी मला आळंब, ती म्हणते काय आळंब म्हणजे काय? म्हणलो आळंब, आळंब वॉशरूम वॉशरूम. तर भावांना आता आम्ही चाललोय आळंबी शोधतोय, चाललो नाही कुठं. हे बघा, चोरासारखी कुणीतरी काठी टाकली त्याच्यावरनं पळते, चोरासारखी जाते. आळंबी शोधायला काय पण करू शकते. आता ह्याच्यावरतून जायचं. आणि काठी पण एवढी टाकली ना की कशाची टाकली, टाळ्यांची. हे बघा, एक कुत्रं पडलं. कुत्रं पडलं त्या काठीमध्ये. ते ह्याचं नाव काय कुत्र्याचं माहिती आहे का? भट ठेवले, भट. त्याच्या मालकाचं नाव भट आहे ना, म्हणून त्याचं नाव भट ठेवलंय. अजून काय आंबे एक भेटलं नाही आम्हाला, पण काय भेटलं की तुम्हाला दाखवतोच. तर सर तुम्ही मजा घ्या निसर्गाची. या तर भावानो, जितके सांगायचं म्हटलं मला तर आंबी सहजासहजी भेटत नाहीत. दोन पाय दुखून तेव्हा कुठे 2 आंबे भेटणार. हे बघा, ही एकदम सीआयडी सारखी कशी सीआयडी असते. लगेच टेलिस्कोप काय म्हणतात तो, कंपोसिंग मध्ये आणायचा स्कोप, लगेच शोधायचं. इकडे इकडनं आंबे लावलेत, त्यानं काय नाही अजून. आम्ही चालतच चाललोय. कुत्रा आमच्या पुढं पळतोय, कधी कधी आम्ही त्याच्या पुढे पळतोय, पण आळंब काय दिसत नाही. आळंब्याने आज सुट्टी घेतली वाटतं, फ्रायडेची. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे बाबा, काठी जोरात केली. आता तिकडनं काठीवरती उडी घालून आलो, आता इकडून काठीवरती उडी घालायला लागेल. काही कुठं काळंब दिसत नाही तुम्हाला. आता कुत्र्याची गंमत बघा, तो म्हणतोय कुठनं जावं कुठनं नाही. घातली बाबा उडी. आता ही मम्मी चोरासारखी कुठनं उडी घालते बघ. आलो डायरेक्ट पलीकडं. अरे कुठून कुठून नेते. तशी काही हिला फिक्स माहिती आहे. तशी काही इकडं कशी बघत बिगत नाही का असतात, तशी फिक्स आळम्यांची जागा नाही का. बघत कशी शोधून बघत आहे का असतं ते फिक्स आळम्यांची जागा. तसं झाला विषय आंबे पडले हे रजनी भागायचे. इकडनं. म्हणजे हिला फिक्स आळम्यांची जागा माहिती आहे, काय माहिती कुठे. मला तर अजून आळम्यांची जागा नाही माहिती, पण कुठून कुठं कुठल्या जंगलात कुठं सारते काय माहिती. तुम्हाला दाखवतो जंगल कसं येते. तर बघा, पूर्ण जंगलामध्ये आणि आळंबी इथनं काही एक दिसत नाही मला. आम्हाला इकडनंच भेटली हो बाबा. काल भेटली म्हणून आज येते परत इकडं. विचार करा, तिला सांगून आले तसे काही त्या आळंबी की मी इथं उगतोय, ये तू घ्यायला ये. एक आळंब दिसत नाही अजून. ते कुत्रं शोधतंय जीव जायची, पण त्याला पण काय हाती लागत नाही त्याच्या. ते मला असं रांडचं ना, मला कशाला आणलं. थांबा थांबा थांबा, हिला भेटला आळंब. बघा 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 बघा, एक आळंब भेटला आत्ताच, एक. उद्घाटन होते मम्मीच्या हातून, टाळ्या वाजवा. तसं मम्मीला एक आळंब भेटलं हातून. आता आपल्याला CID सारखं शोधायला लागेल. मम्मीला भेटलं, मग आपल्याला का नाही भेटलं हा विचार माझ्या डोक्यात आला. तिकडे कळते बघ, जा ते बघा, तिथं. मम्मीने असे बोर्ड दाखवलं फक्त की मग आपण जायचं. तर इकडं कुठं दिसलं मम्मीला ते आळंब बघू. इकडं कुठं ग मम्मी? अरे ते बघ मला बोलते तिथं. कोणच्या कुड्याची तिथं? हे बघ, हे बघ, हे बघ. हे बघ.
तू दाखवतेस मला दिसत नाही. दुसऱ्याला हे काय? अरे केवढूच आहे. कळा आहे. अरे. नाही, ते पुढं बघ तुझ्या. यस 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 यो यो. तर अळंब आत्ताच 3 अळंब भेटलेत. किती? 3. एवढं फिरून 3 अळंबी भेटलेत. तुम्हाला दाखवतो भावानं कुठं कुठं काय काय भेटतंय अळंब. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला. अजून तर काय दिसत नाही कुठं. घाम फुटला. पावसाळ्यामध्ये घाम फुटते. जे विचार करा आळंब्यांसाठी किती मेहनत आहे आपली. हे बघा भावांनो, मम्मी इकडं CID सारखा आणला आम्हाला शोधायला. पण हिलाच वाट नाही माहिती कुठून कुठं शिरते काय कळलं नाही. इकडं आलो आता ना. आता इकडं शिरली मला दाखवतोच. तर इकडनं शॉर्टकटने जाऊ म्हणते. इकडून आणलं इकडनं शॉर्टकटने जाऊ. जंगलात नाही ते काठ्या तोडत. तर मी कसं येऊ तुम्हाला दाखवतो. बघा वाकून जायला लागते. काटं लागतायत. पण CID माझ्यासोबत असले मी कधी घाबरत नाही कोणाला. CID आहे ना. हे बघा थोडं काठी काय काय बघत नाही. आपल्याला पण काटत न जायला लागते. तू काय साडी घातली? मी काही तंगड्या माझ्या रिकाम्या आहेत खाली. चड्डी घातली मी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अजून तर काही हे काळ दिसलं नाही. तेवढं 3 आंब्यांवरतीच अजून. पण घाम फोडला CID. शपथ. हे बघा हे आंबे बघा हे लांब झालेत. झोपलेत. पण खड्डे म्हणतात कधी लावतायत काही कळलं नाही. मम्मीला तसं 3 आंबे भेटले म्हणून त्याच्या जोशावरती त्या स्वतः रान मला दाखवतच की कुठं 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 काय येते. अजून काय आंबा दिसत नाही. ते बघा ती म्हणली CID एकदा ते पोपू वाजवला नाही जायचं वरती. CID म्हणली वरती या की वरती जायचं. हे बघा आता पण पोचलो कुठंतरी भात. इकडं सावे लावलेत. साग म्हणतात त्याला. हे बघा लाईनशीर साग लावलेत. इसको देखो इसको मिल गया. ह्याला भेटलं हिला भेटलं. हे बघा हे योग इथं एक ही इथं एक 2 आहेत. भेटली तिला. किती झालेत? नाही ना ह्या गवतामध्ये आहे. गवतामध्ये एक आहे. इकडं पण दाखवू आपण. हे बघा इथं पण एक 2 आहेत. बघा इकडे 2-3 आहेत. ह्या गवतामध्ये 2-4 आहेत. ते बहुतेक तरी मम्मीला भेटलेत. आत्ता म्हणा गेलं तर CID कुठंतरी चालायला लागले आता फॉर्मला. तुम्हाला दाखवतो काढून. तर काय CID फॉर्मला असल्यावरती आपण काही घाबरत नाही. CID आता चाललेली आहे. अरे हेतले कुठं गायब झाले. ते शोधून साधून माणूस मिळाला आणि वाटेवरती येऊन भेटला आंबा. तर भावांनो तुम्हाला दाखवतो अजून आंबा. हे सडून गेले. नाही, कळा आहे. जाऊ दे किती खार झाले हे ना. देख. आहे काय मग CID की आखे हो. CIDचं डोळा असल्यावरती काय आम्हाला पिकं पाडन. चला भावांनो आत्ताच आपल्याला आपलं ते काय म्हणतात ते मी स्टार्टिंगला भेटत त्याला काय म्हणतात ते भवानी. तर बोलत भवानी हे चिखलामध्ये काढली. चिखलात काढली. तंगड्या आल्या चिखलामध्ये. म्हणजे सांगितलंच नाही तुला की चिखल आहे. CID बोलते तिकडनं जा खालनं. राहू दे तिकडनं. चल का पुढनं. तेवढं मला आलं काढतो. हे बघा हे भात खाते. सुधरत नाही काय नाही काय नाही. तर हो तुम्हाला कसं सांगायचं म्हणजे तर आंबी भेटायला लागली आता. आंबी भेटायची नाही आलं कुठं काय सापबीत दिसत नाही झालं. सापडी दिसल्या पाहिजे. अमेझिंग गोष्ट तुम्हाला दाखवलंच. ही पाय धुते.
आम्ही असंच आमच्यासोबत थोडं पुढं आलो आणि तुम्हाला एक दाखवतो. म्हणजे आमच्याकडं वाघ आहे ना, वाघ लय दिसतो, बिबट्या लोकांना दिसतो. आणि आज आपण त्याचे पायाचे ठसे बघितलेत, किती मोठे मोठे ठसे आहेत ना, असे हाताच्या एवढे जास्त मोठे ठसे आहेत त्याचे. तर म्हणजे तुम्हाला दाखवते बघा, ताजेच आहेत. हे बघा, हे बघा पायाचे ठसे आहेत त्याच्या. हे बघा, हे बघा. वाघाच्या पायाचे ठसे मी आज बघितलेला असा किती खतरनाक असं वाटतो. हे ठसे किती मोठे आहेत, म्हणजे तुम्ही ओळखलंच असाल की तो पण किती मोठा असेल जर काय होता. पण आम्ही जी एक गोष्ट सांगतो की ते वाघाच्या पायाचे ठसे नाहीत, आपल्या कुत्र्याच्या पायाचे ठसे आहेत. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. एक फनी झालं ना भावांना. तुम्हाला सिरियस वाटलं असेल की वाघाच्या पायाचे ठसे अजूनपर्यंत तर वाघ अजून म्हणजे मी बघितला नाही आहे, गावात त्यांनी बघितलं नाही, XYZ मित्र अजून बघितलं नाही. हां, 1-2 वेळा असं थोडं वाटलं आहे की वाघ आहे वाघ आहे, पण असं डोळ्याने नाही बघितलं. तुम्हाला दाखवतो भावांना अजून पुढं काय होतं आहे काय नाही, ते कंटिन्यू राहा. भावांना फिरत फिरत आलो आणि एवढ्या लांबून तुम्हाला दाखवतो की बघा आळंबी इथे भेटलीत आम्हाला. हे बघा मम्मी काढते जंगलात, ते बघा त्या टोकावरती काय दिसत नसेल आता कॅमेऱ्यामधून एवढं. तुम्हाला दाखवतो ते बघा मम्मी कशी जाते जंगलातून, आपल्याला नाही जमत बाबा. ते आतमध्ये जंगलामध्ये पण आहे एक, तिकडं आहे आतमध्ये. आणि हे बघा इथे की इथलं काढू शकतो आपण. हे जरा थोडं बाहेरच आहे, एक खराब झाले थोडं थोडं म्हणजे जास्तच. बघा बघा इकडं काहीच नाही. कुठं कळ होती इथं कळा बघितला होता की तुला म्हणलं. तुझी नजर कराळ कराळी. नाही बाबा, या कळा कळा होता. थांब, काळा काळा नाही काळा, तू काढला नाहीस ना. मी नाही काढला. तो बघ कुठे काळा? तू नको काढू, यायचं जंगलात हे कुठं कशाला उगाच शिरती. आपण हां हां हां, असा विषय आहे काय? तर बघा एवढं जवळ कडक आहे भरपूर तो काळा. तर इकडं हा नो दाखवतो आपण काय भेटते आपल्याला, ती काय नाही ते. चले पैशाला ताई, तुम्हाला एवढं पान सुटते काय माहिती का. हे बघा इथं भरपूर जंगलामध्ये होऊन गेलेत. तुम्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा पूर्ण मला वाटते 2-3 दिवस झाले होऊन गेलेले. पूर्ण इकडं फाईट वाईट झाले बघा, खराब होऊन गेलेत. असंच असतं, पण भेटले पण शोधायला मला की खराब होऊन जातात ते. तर इकडं ह्या बांधाला झालेत, बांध म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? भाताच्याकडे नाही असं, तुम्हाला काय म्हणतात त्याला? आमच्याकडे तर बांध म्हणतात, बांध. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा भावांना. तर बघा अजून एक दिसले आपल्याला, ते असं वाटतं मला खराब झालं आहे. मम्मी भेटलं, मम्मीला भेटलं तिकडं बघा. तुम्हाला दाखवतोच. जंगलामध्ये फक्त मम्मीलाच वाट माहिती, बाकी कोणालाच नाही माहिती. किती आले असे किती गेले, पण मम्मीच्या पुढं कोण गेलं नाही शोधायला आंबे. बघा मम्मी शोधते इकडं. हे बघा इथं 2 आहेत पण ते खराब झालेत, त्यांची विकेट पडली भावांनो. तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर अमेझिंग गोष्ट भरपूर आहे, पण आता मम्मी शोधते. ते कुत्रं पण शोधते. तर सडून गेले. हे कालची आहेत वाटतं आळंबी, हे काल आळंबी झालेले, ते सडून गेले. आता एक त्यांची लाईफ किती दिवस असते माहिती आहे का? एकच दिवस असते, 1 ते 1.5 दिवस लाईफ असते त्या आंब्यांची. म्हणजे विचार करा. आपलं तरी बऱ्यापैकी भेटले. आपण घराकडच्या दिशेने जाऊया. आणि भावांना सिरियस घेऊ नका, ते वाघाचे ठसे नाही आहेत. आपला कुत्रा आहे ना आपला, त्याचे ठसे आहेत. तुम्ही सिरियस घ्या, की वाघाचे ठसे आहेत.
अजून तर काय आपल्याला मला एक दाखवतो की म्हणजे स्टार्टिंगला की मला म्हणायला म्हणजे कसं म्हणायचं तर आत्ता पण माहिती एक गोष्ट की आपण जेव्हा असं 7वी-8वीला होतो ना तेव्हा इकडं वाडा होता आमचा एक गुरं बांधायची तिकडं गोठ्यामध्ये एवढा लांब गोठा आहे बघा. मला दाखवतो गोठा आपला लई लांब आहे इकडं. छत्र्या धरून ती काम धरतं गोठा दाखवते मला गोठा दाखवतो भावांना. तो गोठा आहे एवढ्या जंगलामध्ये गोठा आहे तुम्ही विचार करत असाल बघा. एकदम खतरनाक गोठा आहे. ह्याच्यामध्ये गेल्या वेळेस इथं ह्या कोपऱ्यावरती एक अजगर होता मोठा, सगळ्यात मोठा अजगर होता. पण हे बघा ना जंगलच बघा की किती साईडीन तुम्ही वाड्याचे. मग अजगर नाही तर काही येणार नाही का? एवढं जंगल असल्यावरती हे बघा किती जंगल आहे भावांनो. विचार करायचा जरा थोडा. एवढं जंगल असल्यावरती असणारच ना. ठीक आहे असू द्यात. आता काय आपल्या गोठ्यामध्ये गाव माता काही नाही आपल्याकडं. बैल बिल काय नाही आपल्याकडं आता. बस ओके काय विषय नाही. तुम्हाला एक फुल दाखवतो हा नाही बघा फुल आहे. फुलच म्हणतात काय माहिती. हे बघा हे बघा हे फुल आहे. हे फुल म्हणजे मला वाटतं की पेवाची भाजी नाही म्हटलं तुम्हाला त्याचाच एक प्रकार आहे हा. हे बघा भाजी नाही बनत त्याची. हा फुल आहे फक्त. ह्यातनं पाणी बघा किती निघाल. हे बघा पाणी निघतं ह्यातून पाणी निघालं. आता भावना नागपंचमी जवळ येते. नागपंचमी तुम्हाला माहिती असेल की बघा गोमट नागपंचमी वस्तू सर लेडीज लोकांनी खायचं नसतं अशी मम्मी म्हणते आणि आता मी खाणार आहे. ते भारी लागतं ते. तुम्हाला खायचं असेल तर जर नाव सांगा तुम्ही तरच मला खायला भेटेल. आणि इकडं आपण आंबे लावलेले आहेत. हे बघा आपण भात करत नाही म्हणून आंबे लावले जातात इकडं. तर ठीक आहे भावांनो तुम्हाला कंटिन्यू राहा फक्त आपल्या ब्लॉगला तुम्हाला दाखवतो. तर भावांनो आता आम्ही चाललो आहे घरी. सगळं ओके झालं आहे म्हणजे आम्हाला भेटलेत तरी बऱ्यापैकी. आता आम्ही जातो घरी. घरी जातो आता आला भरपूर पाऊस मोठा. काय करणार पाऊस पण दिवस पावसाच येत नाही आपण काय बोलू शकत नाही पावसात असा विषय. ठीक आहे भावांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत भेटू आपण. तुमचा सपोर्ट आपल्याला असंच राहू द्या. ठीक आहे तर भावांनो बाय बाय.